विश्व मराठी संमेलन 2024 यंदाचं हे दुसरं वर्ष आहे आणि आपल्यासोबत जपानचे काही मित्र जोडले गेले आहेत। जपानमध्ये पहिल्यांदा शिवजयंती सोहळा साजरा करणारी एक संघटना आपल्यासोबत जोडली आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, जपानमध्ये पहिल्यांदा शिवजयंती सोहळा साजरा करण्याचा काय अनुभव होता? नमस्कार आणि विश्व मराठी संमेलन 2024 साठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद। जपानवरनं भारत कल्चरल सोसायटी ही संघटना आम्ही गेली 3 वर्ष जपानमध्ये शिवजयंती सोहळा साजरा करतो आहे। जपानमध्ये शिवजयंती सोहळा साजरी करणारी पहिली संघटना आहे आणि अनुभव म्हणता गेली 3 वर्ष शिवजयंती निमित्त आपल्या भारतीय समुदाय प्लस जपानी जो लोकल समुदाय आहे त्यांच्यापर्यंत महाराजांचं कार्य किंवा महाराजांची माहिती पोहोचवणं हा उद्देश मूळ आमचा होता। आणि आपली भारतीय जी नेक्स्ट जनरेशन येते आहे तर त्यांना महाराजांबद्दल खूप जास्त माहिती नाही आहे, त्यांच्यापर्यंत ही पोहोचवणं, त्याच्यामुळे त्याच्यासाठी वेगवेगळ्या क्विज ऑर्गनाईज करणं आणि जपानच्या स्ट्रिक्ट एकदम त्यांच्या गव्हर्नमेंट रूल्सला अनुसरून एका हॉलमध्ये शिवजयंती साजरी करणं, याच्यानी कार्यक्रमाची सुरुवात झाली। आपल्याबरोबर संदीप गुंडप आहेत, ते फाउंडर आहेत भारत कल्चरल सोसायटीचे। आणि या सगळ्या कार्यक्रमात आम्ही मुळात असं ठरवलं होतं की महाराजांना जपान्यांपर्यंत पोहोचवायचं। तर त्याच्यात पहिलं कार्यक्रम आम्ही जो केला तो 800 इन्व्हायटीज होते त्याच्यात आणि त्याच्यातले 110 जॅपनीज होते आणि त्यांना तो इंटरेस्ट क्रिएट झाला महाराजांबद्दल। आणि मागच्या वर्षी त्यांनी आम्हाला एका परेडसाठी, जी इंटरकल्चरल परेड असते सिटीची, त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला असं विचारलं की ते तुम्ही हॉलमध्ये करताय तर तुम्ही रोडवर करू शकता का? आणि आम्हाला ऑफकोर्स तो चान्स पाहिजे होता, कारण महाराजांना रूममध्ये बंदिस्त ठेवणं विदाऊट एनी घोषणाबाजी करणं शक्यच नव्हतं। आम्हाला तो एकदम सुवर्ण संधी मिळाली ती आम्ही बाहेर येऊन रस्त्यावर करायचं ठरवलं। आणि त्या 23 ग्रुप्स होते ना त्याच्यात, 23 ग्रुप्समध्ये सगळ्यात मोठा ग्रुप हा महाराजांच्या पालखी सोहळ्याचा होता। त्याच्यात आम्ही लेझिम पथक, भजनी मंडळ, वारकरी पथक आणि महाराजांची पालखी, म्हणजे प्रॉपर पालखीमध्ये महाराजांची मूर्ती ठेवून आम्ही तो सोहळा काढला। आणि जपानी लोकांना पण त्याची माहिती मिळावी याच्यासाठी जॅपनीज भाषेत आम्ही महाराजांची माहिती असलेलं एक परिपत्रक छापलं आणि आमचे व्हॉलंटियर्स रस्त्यात महाराजांना ती पालखीकडे दाखवून की ज्यांची पालखी आहे त्यांची ही माहिती करून दाखवत असत होते। आणि त्याच्यात आम्हाला असा अनुभव आला की आमच्या समोर लोकांनी गुगलवर शिवाजी महाराजांची माहिती सर्च करायला सुरुवात केली, जॅपनीज लोकांनी। तर त्या आमचा जो उद्देश होता क्युरिओसिटी जागवणं, की काय कोणाबद्दल बोलत आहेत आणि त्यांचं कार्य काय, तर ते तिथे आम्हाला असं वाटलं की थोड्या अंशी का होईना ते क्रिएट झालं आणि ती सक्सेसफुल झाली। तर हा सोहळा जो केला आम्ही, त्याच्यात आता पुढचं आमची स्टेप अशी आहे की आपल्याच आता जे मराठी किंवा मराठीएतर जे तिथे आपली कम्युनिटी आहे तर त्यांना महाराजांबद्दलची आता उत्सुकता अशी झाली आहे की आम्ही 4थीच्या पाठ्यपुस्तकातलं जे महाराजांचं चॅप्टर होतं ते आम्ही सिलेबस म्हणून लहान मुलांना देत होतो। यावर्षी त्यांनी आम्हाला सांगितलं की आता हे सगळं पाठ झालं आहे, आम्हाला आता नवीन काहीतरी द्या की महाराजांबद्दल आम्ही अजून शिकू शकतो। अगेन आमचा सेकंड जो पॉईंट होता की माहिती पोहोचवणं, तो साध्य झाला। थोडीशी माहिती संदीप याच्यामध्ये की एक बेसलाईन आम्ही नेहमी ही ठेवतोय की महाराजांना मराठी माणसापुरतं किंवा महाराष्ट्रांपुरतं मर्यादित ठेवायचं नाही। त्यामुळं संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे फाउंडर असतील, व्हॉलंटियर्स असतील किंवा आमचे जे ऑडियन्स जे असतात ती सुद्धा निम्म्यापेक्षा जास्त जे नॉन मराठी असते। आणि जसं आम्ही क्विज घेतो आहे किंवा मुलांना पुस्तकं जे देतो आहे आम्ही शिवाजी महाराजांच्याबद्दल वाचण्यासाठी वगैरे, तर ती म्हणजे अगेन की नॉन मराठी असल्यामुळं आम्हाला ते इंग्रजी माध्यमातून करावं लागतात। पण उद्देश हा आहे की त्यांनी वाचावं, जास्तीत जास्त वाचावं। की जसं आता आम्ही म्हटलं की थोडक्यात अफजल खानाचा वध हा एक धडा वाचला वगैरे, पण त्याच्यामध्ये अजून डिटेल अर्ली त्याच्या अगोदर काय काय प्लॅनिंग झालं, नंतर काय काय झालं वगैरे, ह्याच्याबद्दलची सगळी मोठी पुस्तकं वगैरे ही माहिती पुरवणं आणि ती नॉन मराठी, कारण जसं आपण म्हणतो की आपल्याला राणी लक्ष्मीबाई किंवा पृथ्वीराज चव्हाणांचा एक धडा होता, तसं नॉर्थ इंडियन किंवा नॉन महाराष्ट्रीयन आपल्या स्टेट्समध्ये पण तसंच आहे की महाराजांच्याबद्दल एक पाठ होता काहीतरी, तर त्यांना ती म्हणजे महाराजांचा डिटेलमध्ये इतिहास वाचावा हा एक उद्देश होता आणि हा उद्देश फुलफिल होतो आहे। आणि दुसरी गोष्ट, हा शिवजयंतीच्या माध्यमातून ज्यावेळी हे गड किल्ल्यांबद्दल सुद्धा आम्ही ज्यावेळी माहिती देतो, तर यावर्षीचं एक एक्झाम्पल आहे की जानेवारीमध्ये सुट्टी म्हणजे डिसेंबरमध्ये सुट्टीला आलेली आमची हरियाणाची एक व्यक्ती रायगडला जाऊन व्हिजिट करते की मला जायचं आहे तिथं महाराजांची समाधी आहे। तर असे बदल जे आहेत ते आहेत आणि हे सोशल किंवा कल्चरल कार्यक्रम झालेच झाले। तर याच्या बरोबरनं आम्ही असा प्रयत्न करतो आहे की ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही फंड रेज करून जर आपण इथं भारतातल्या काही संस्थांना जर त्याच्या माध्यमातून सपोर्ट करू शकत तर आमचं ह्या वर्षी ते टार्गेट आहे आणि ह्या वर्षी आम्ही त्यासाठीचा प्रयत्न करतो आहे।
आमचा अजून एक कौतुकाचा विषय असा की जी पालखीचा सोहळा आम्ही हॉलमध्ये करतो, तर त्याच्यासाठी आम्ही काय करतो आहे की मशाल एक कुठल्या तरी किल्ल्यावर जाऊन त्याची पूजा करायची, ती जपानला मागवायची. ऑफकोर्स ते आता पेटती मशाल घेऊन येत नाही, तर ती तशीच आम्ही आणतो आणि तिथे आम्ही लहान मुलांना घेऊन त्याची एक रिले करतो, एक 3-3.5 किलोमीटरची. आणि थोडे अगेन पेटती न ठेवता त्याला बल्ब वगैरे लावून आणि ती आम्ही त्या हॉलमध्ये आणून तिथे आम्ही ती कुठून आली, कुठल्या गडावर त्याची पूजा झाली आणि ती गडाची माहिती. तर जसं मागच्या वर्षी आम्ही संदीप रायगडावर गेले होते, त्यांनी तिथनं ती पूजा करून आणली आणि यावर्षी शिवनेरीवर जाऊन आम्ही ती पूजा करून आणलेली आहे. तर याच्यामुळे परत एक जसं म्हणाला की ते रायगडावर का गेले, तर त्याचं कुतूहल वाटून हरियाणातले माणसं जपानला सुट्टीवर आल्यानंतर रायगडाला दर्शनाला गेले. तर हे कुतूहल जे पाहिजे होतं आम्हाला ते कळतं आहे की लोकांना आता ती उत्सुकता लागली आहे. आणि आमच्यापेक्षा आता जे क्विज आम्ही म्हणालो, तर फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मराठी तर लोक जिंकत आहेत त्या क्विजेस. तर हे कौतुकाचा विषय आहे. एकच मी अनुभव सांगतो फक्त की आम्ही म्हणजे आता मी गेली 13 वर्षे बाहेर आहे आणि माझी मोठी मुलगी आता 14 वर्षाची आहे, म्हणजे जवळपास त्याचं आणि छोटी 10 वर्षाची आहे. तर आम्ही बाहेरच आहे, भारताच्या बाहेरच आहे. ज्यावेळी आम्ही येतो त्यावेळी पुण्यामध्ये 2-3 दिवस थांबतो, काही कामानिमित्त वगैरे थांबतो वगैरे. आणि मग मी मूळचा इचलकरंजी कोल्हापूरचा आहे, तर आम्ही पुढं जातो वगैरे. गेल्या 2-3 वर्षामध्ये काय झालेलं आहे की ज्यावेळी हे मुलं वाचत आहेत, लाल महल, सिंहगड इथं पुण्याजवळ आहे वगैरे, मुलं आमच्याशी भांडत आहेत की आपण जातो, प्रत्येक वेळी जाताना आपण पुण्यामध्ये 2-3 दिवस थांबतो आणि तुम्ही आम्हाला तिथं का नेलं नव्हतं. म्हणजे आमची पण चूक आहे, नाही असं नाही आहे. तर हे बदल आहेत ना, हे बदल दिसून येत आहेत. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, इमोशनल गोष्टी आहेत, पण हे बदल आम्हाला दिसत आहेत.